चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा, वीज पुरवठा खंडित, पिके धोक्यात। चाळीसगाव 20 फेब्रुवारी 2025 चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर एक गंभीर समस्या उभी राहिली आहे। अनियमित आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत। विहिरी, घरबांध, पाटचारी आणि नद्यांमध्ये पाणी असूनही वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे शक्य होत नाही। या समस्येबाबत शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: 1. नवीन वीज कनेक्शन तातडीने देण्यात यावे। 2. सोलर पंप नोंदणीसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात यावेत। 3. नवीन रोहित्र डीपी उच्च प्रतीचे बसवावे। 4. परवानगी असलेल्या विद्युत पंपांना कनेक्शन देण्यात यावे। 5. थकीत वीज बिल भरण्याची सक्ती करू नये। शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की मागच्या 8 दिवसांत त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत 3 दिवसांचे हल्लाबोल आंदोलन करतील। या निवेदनावर दिनेश पाटील, किशनराव जोरवेकर, अनिल निकम, सुरेश पगारे, अभिजित शितोळे, प्रमोद पाटील, रवींद्र जाधव, ईश्वर ठाकरे, जयसिंग भोसले, नरेश साळुंखे, भास्कर पवार, विनोद पाटील, शेखर गायकवाड, विकास भोसले, किशोर पाटील, आर.जे. पाटील आणि उमेश एरडे यांच्या सह्या आहेत। या गंभीर समस्येवर महावितरण काय उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे आहे। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर। बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे, चाळीसगाव। यंदा कधी नव्हे ते पावसाळा चांगला असताना आणि अशा परिस्थितीमध्ये विहिरींना, धरणात, नदीला, पाटचऱ्याला पाणी असताना निव्वळ MSCBच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता येत नाही आणि त्यामुळे पिके करपण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मुळातच शेतकरी बांधवांना नव्याने वीज कनेक्शन देण्याचे यांनी बंद केलेले आहे। सोलर घेण्यासाठी हे प्रवृत्त करतात, पण सोलरची जी साईट ऑनलाईनची आहे ती 8-8, 10-10 दिवस बंद असते आणि त्याचप्रमाणे 2 महिन्याच्या पेक्षाही अधिक वेटिंग त्या ठिकाणी सोलर पंपाला आहे। मग शेतकरी आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विहिरींच्या मंजुऱ्या पंचायत समितीमधून मिळाल्या आहेत, परंतु अशा ठिकाणी विहिरीचे काम करायला देखील वीज उपलब्ध होत नाही आणि मग आकडा टाकला का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी ही देतात, वायर जमा करून देतात। आम्ही आज या ठिकाणी यांना विनंती करणार आहोत की आपण येत्या 15 दिवसामध्ये वीज पुरवठा सुरळीत करा। जे काही रोहित्र जळाले आहेत त्या ठिकाणी अधिकतम क्षमतेचे रोहित्र त्या ठिकाणी तुम्ही बसवा आणि त्याचबरोबर सोलरचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारा। अशा प्रकारचं निवेदन आम्ही देणार आहोत। यात जर 15 दिवसात सुधारणा झाली नाही तर तीव्र स्वरूपाचं हल्लाबोल आंदोलन या कार्यालयावर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन आम्ही करू असं या ठिकाणी सांगतो। चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या निधी संदर्भात जे काही प्रश्न आणि अडचणी आहेत, आज आमच्यावर आंदोलन करायची वेळ MSCBच्या या कारभाराने आणलेली आहे। शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात कष्टाने उभं केलेलं पीक डोळ्यासमोर करपताना पाहून काय यातना होत असतील या इशीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना त्या कळणार नाही। त्यामुळे त्यांचे डोळे उघडण्यासाठी त्यांना आम्ही आज आंदोलनाच्या स्वरूपाने आज निवेदन वगैरे देणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्याला ज्यावेळी वीज लागते त्यावेळी ट्रान्सफॉर्मर केव्हाही जळून जाऊ शकतो, त्याची कुठलीही गॅरंटी नाही। कुठलाही ट्रान्सफॉर्मर जर बघितला, कुठल्याही पिढीवर जा, ट्रान्सफॉर्मर पहा, त्यातले जे ज्याला MSCB भाषेत काय म्हणतात मला माहीत नाही, शेतकरी ज्याला फ्यूज म्हणतात त्याला अक्षरशः MSCBचे कंडक्टरचे तार टाकून आणि विद्युत प्रवाह दिला जातो। म्हणजे शेतकऱ्याच्या जीविताला तिथेही धोका। ते जर कंडक्टर जळाले किंवा त्यांचे फ्यूज जळाले, काही नुकसान झालं, शेतकऱ्यांना सांगून वर्गणी जमा करायला लावतात आणि तेव्हा त्यांना वीज पुरवठा सुरळीत मिळतो। हे कुठल्याही नियमात बसत नाही। इतका मोठा अन्याय शेतकऱ्यावर राजरोज होत आहे, परंतु शासनाचं त्याकडे लक्ष नाही किंवा डोळे असून डोळ्यावर कातडे ओढून हे फक्त दुरून गंमत पाहत आहेत। शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली असताना शासन काही करायला तयार नाही। म्हणून आज नाईलाजाने आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे। त्यासाठी चाळीसगाव तालुका महाविकास आघाडी आमचे सर्व पक्ष एकत्रितपणे या विषयावर आज ही पहिली धोक्याची घंटा या कार्यालयाला देत आहोत। जर यात सुधारणा 8 दिवसाच्या आत झाली नाही तर एक मोठं आंदोलन उभं राहील, एवढं आम्ही महाविकास आघाडीतर्फे आणि माझ्या चाळीसगाव तालुका काँग्रेसच्या वतीने सांगतो, थांबतो। महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर म्हणजे विजेच्या संदर्भातले जे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे, त्या प्रश्नावर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे याची कल्पना
कार्यकारी अभियंता यांना या ठिकाणी देण्यात आलेली होती, तशी नोटीसही त्यांना देण्यात आलेली आहे. असं असताना या ठिकाणी या अतिशय ज्वलंत प्रश्नावर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, दिनेश असेल आणि निकम असेल यांच्या भावना या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी या ठिकाणी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु सरकार आणि सरकारचे जे काही अधिकारी आहेत हे शेतकऱ्यांच्या विरोधातले, त्यांना शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा नाही आणि म्हणून कार्यकारी अभियंता 11:15 वाजले तरी या कार्यालयामध्ये आलेले नाही. या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यकारी अभियंत्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि या आंदोलनाची दखल जर MSEBच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर पुढचं आंदोलन जे तीव्र होईल, त्या आंदोलनाचे जे काही गंभीर परिणाम होतील ते परिणाम या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भोगावे लागतील, असा मी या ठिकाणी इशारा देतो.